Yes, yes, ma'am. Okay, so very good afternoon. And Yes, ma'am. again, we are meeting in this platform, online platform, right? So, आपण आत्तापर्यंत 4 प्रकारच्या मार्केट कॉम्पिटिशन्स बघितल्या की जस्ट अ मिनिट. ओके, मला एकच मिनिट द्या. ओके, सो आपण 4 प्रकारच्या कॉम्पिटिशन्स बघितल्या होत्या. तुम्ही कोणी मला सांगू शकाल का कोणत्या कोणत्या कॉम्पिटिशन होत्या त्या? Monopoly competition, perfect competition, oligopoly competition, or monopolistic competition. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. सो तुमच्या लक्षात येत आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन बघितल्या, त्यांच्याकडे कशा प्रकारे प्राइजेस ठरतात. मग आपण हेही बघितलं त्यांचे फीचर्स काय आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं ते कशा प्रकारे लॉस, प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट, सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवतात. बरोबर? हे अगदी आपण लास्ट लेसन पर्यंत बघितलं, ऑलिगोपॉली पर्यंत. आणि तुम्हाला जर मी इफ आय एम नॉट रॉंग, दोन्ही बॅचेसना मी कार्टेल बद्दल माहिती काढायला सांगितली होती. बरोबर? तुम्ही काढलीत का माहिती? Yes, तुम्हाला ma'am. माहिती काढणं अपेक्षित आहे त्याची. तुम्ही विसरू नका ते. ओके. सो डोंट फॉरगेट अबाउट इट. सो आपण कार्टेल बद्दल माहिती काढली आणि ऑलिगोपॉली हळूहळू आपण ते मागे सोडलंय. आज आपण प्राइसिंग पॉलिसी, प्राइसिंग म्हणजे थोडक्यात कशा प्रकारे मार्केटमध्ये प्राइस ठरवल्या जातात, प्राइसिंग पॉलिसी कशा प्रकारे एखादा बिझनेस ठरवू शकतो, एखादा बिझनेस माझं प्रोडक्ट किती रुपयाला असलं पाहिजे हे फर्मली ठरवू शकतो, अशा प्रकारच्या गोष्टी बघणार आहोत, विच इज व्हेरी रिअलिस्टिक. जर तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे, तुम्ही एखाद्या ऑफिसचे मॅनेजर असाल, एखाद्या ऑफिसचे अकाउंटंट असाल, एखादा सीए असाल, सीएस असाल, तर या सगळ्यांना प्राइसिंग पॉलिसीचा अत्यंत उपयोग असतो आणि हे अत्यंत गरजेचं असतं. ओके, लेट्स मूव्ह ऑन टू द नोट्स ज्या मी तुमच्या बरोबर शेअर केल्या. या तुमच्या पुस्तकाचाच पार्ट आहे. सो इट्स नॉट लाईक तुम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी बघायला लागणार आहे. जस्ट अ मिनिट. ओके, लेट मी शेअर दोज नोट्स विथ यू. येप, तुम्हाला दिसतात ज्याच्यात जिथे लिहिलंय इंट्रोडक्शन जनरल कन्सिडरेशन्स. दिसतंय तुम्हाला बाळांनो? तुम्हाला यप, असं होऊ शकतं की माझं इंटरनेट कनेक्शन वीक आहे. तुम्हाला मी ज्या नोट्स पीडीएफ शेअर केल्या आहेत त्या आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतात का? ओके. सो काय लिहिलंय बघा बरं का. मी हळूहळू थोडं वाचते आणि आपण पुढे जात जाऊया. सो प्राइस इज द क्रिटिकल मार्केटिंग फॅक्टर. ऑब्व्हियसली प्राइस शिवाय आपल्याला कळणार कसं एखादी वस्तू किती रुपयाला विकली जाते, प्राइस जास्त आहे की कमी आहे, या प्राइसिंगने आपल्याला प्रॉफिट होईल का लॉस होईल. सो अंडर एनी कॉम्पिटिटिव्ह डायनामिक इकॉनॉमीज प्राइस इज अ व्हेरी क्रिटिकल थिंग. And pricing policies in Indian business tended to have been based on institution about the market behavior rather than scientific or objective criteria. So कुठच्याही प्रकारे बेसिक सायंटिफिक विचार न करता इंट्युएशन, मला काय वाटतंय की कशा प्रकारे प्राइस हवी, माझ्या प्रोडक्टची, माझ्या शूजची प्राइस किती हवी, या बेसिसवरती ठरवणारे लोक जास्त आहेत की ज्याचा म्हणजे ज्यामुळे जास्त प्रमाणावरती लॉस होण्याची शक्यता असते बिझनेसमध्ये. अँड प्राइसिंग हॅज बिकम अ की इश्यू इन द मॉडर्न बिझनेस. प्राइसिंगला अतिशय महत्व असतं मॉडर्न बिझनेसमध्ये आणि म्हणूनच प्राइसिंग पॉलिसी इन द मॉडर्न बिझनेस इज not completely devoid of pricing theory. There is an economic rationale behind pricing policy and practices. Pricing strategy is becoming a kingpin of overall the business and marketing strategy. म्हणजे प्राइसिंग पॉलिसी एखाद्या गोष्टीला कशा प्रकारे प्राइस दिली पाहिजे, त्यामागे कसा विचार असला पाहिजे, आपलं काय टार्गेट असलं पाहिजे, काय ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, याचा विचार करणं अतिशय गरजेचं असतं जर आपल्याला बिझनेसचं सर्व्हायव्हल महत्वाचं असेल तर. ओके, सो प्राइसिंग इज नॉट एंड इन इटसेल्फ, प्राइसिंग इज अ मीन्स टू द एंड. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय की प्राइसिंग हे शेवटची गोष्ट नाहीये करायची, तर प्राइसिंगच्या माध्यमातून आपल्याला शेवटपर्यंत म्हणजे प्रॉफिट पर्यंत पोचायचं असतं. अँड देअरफोर द फर्म मस्ट एक्सप्लिसिटली ले डाऊन इट्स प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. The firm's overall objectives serve as a guiding principle to the pricing.
Thus, firm's business objectives are normally spelled out as the objectives of price policy. म्हणजे थोडक्यात फर्मची जी उद्दिष्ट असतात बा जास्त प्रॉफिट मिळवणं, सर्वायवल करणं, ग्रोथ रेट मिळवणं, मॅक्झिमायझेशन ऑफ profit, maximization of revenue, or we can also say that minimization of cost, म्हणजे कमीत कमी कॉस्ट असणं. सो या सगळ्या गोष्टी ज्या फर्मचं ऑब्जेक्टिव्ह असतं, जे फर्मचं एम असतं, तेच त्या प्राइसिंग पॉलिसीचं पण एम असतं. सो अशी कोणती कोणती ऑब्जेक्टिव्ह असू शकतात की द फॉलोइंग आर द कॉमनली अडॅप्टेड मेजर प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह. प्राइसिंग ठरवण्यामागे कशा प्रकारे आपल्या प्रोडक्टचं प्राइस असली पाहिजे हे ठरवण्यात काय गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर ते पहिली गोष्ट असतं सर्वायवल. म्हणजे इन दीज डेज मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन ऑर डायनामिक चेंजेस इन द बिझनेस अनसर्टनिटीज, अ फर्म इज ऑलवेज इंटरेस्टेड इन द कंटिन्यूड सर्वायवल फर्स्ट. म्हणजे इतकी कॉम्पिटिशन मध्ये मार्केटमध्ये आहे ना की त्यांना पहिली गोष्ट मी मार्केटमध्ये कसं टिकून राहीन, कसं माझी फर्म बंद पडणार नाही याचा विचार करायला लागतो. सो अशा प्रकारे आपल्या प्रोडक्टची प्राइस ठरवायला लागते की ज्यामुळे आपल्या सर्वायवलला धोका निर्माण होणार नाही आणि सर्वायवल हे परपिच्युअल म्हणजेच सस्टेनेबल कंटिन्युइंग असेल. देन दुसरी आहे रेट ऑफ ग्रोथ अँड सेल्स मॅक्झिमायझेशन. म्हणजे आपला जसा ग्रोथ असेल ती नेहमी वाढत राहिली पाहिजे फर्मची डेफिनेटली, आणि त्याही पेक्षा आपण जे सेल करतोय तो मॅक्झिमाइज झाला पाहिजे, आपला सेल दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे, अशा प्रकारची प्राइस असली पाहिजे. मला सांगा, खूप जर जास्त प्रमाणावर प्राइस ठेवली तर सेल वाढेल की कमी होईल रे? करेक्ट, कमी होईल. म्हणजेच मला अशा प्रकारे प्राइस सेट केली पाहिजे की माझ्या फर्मचं एक्सपान्शन होईल आणि माझा सेल पण वाढेल. उगाच जास्त ठेवून चालणार नाही आणि अति कमी पण ठेवून चालणार नाही. अति कमी ठेवली तर मला तोटा होईल. देन तिसरा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर मार्केट शेअर्स. बाय अडॉप्टिंग अ प्राइस पॉलिसी, a firm may wish to capture a large share in the market and acquire a dominating leadership position. असा विचार करा, आपण डॉमिनेटिंग बद्दल बोलताना गेल्या वेळी जिओचं उदाहरण बघितलं होतं. दे हॅव द डॉमिनेटिंग इम्पॅक्ट इन द डेटा मार्केट, बरोबर. सो अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या प्राइस अशा प्रकारे सेट केल्या आहेत की त्यांच्या डेटा पॉलिसीज, त्यांच्या डेटा प्राइसिंग यामुळे त्यांची डॉमिनेटिंग पोझिशन आहे मार्केटमध्ये, मोठा शेअर आहे जिओचा, बरोबर आहे की नाही. खूप लोक जिओ वापरतात. सो आपण हे बघितलं होतं की इन ऑलिगोपॉली मार्केट इट इज व्हेरी कॉमन की प्रत्येक कॉम्पिटिटर हा आपला मार्केटमधला शेअर वाढवण्यासाठी कॉम्पिट करत असतो. सो तशाच प्रकारे आपल्याला मार्केटमधलं स्थान भक्कम करण्यासाठी प्राइसिंग पॉलिसी ठेवायला लागते, बरोबर. आतापर्यंत आपण 3 फीचर्स बघितली. पहिलं की प्राइसिंग पॉलिसी ही सर्वायवलसाठी उपयोगी ठरली पाहिजे, आपला ग्रोथ रेट वाढवण्यासाठी आणि सेल्स मॅक्झिमाइज करण्यासाठी ती उपयोगी असली पाहिजे, आणि मार्केट शेअर वाढवण्यासाठी ती उपयोगी असली पाहिजे. देन टार्गेट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे बिझनेसमध्ये त्याच्यावर चांगलेच रिटर्न आणि ग्रोथ, म्हणजे असा विचार करा की जास्तीत जास्त ग्रोईंग रिटर्न्स मिळाले पाहिजेत. हे पहिलं टार्गेट असतं, दॅट इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ROI असंही म्हटलं जातं. सो त्याचं टार्गेट ठेवून प्राइसिंग केलेलं असतं, केलं पाहिजे. प्रिव्हेंटिंग कॉम्पिटिशन, म्हणजे अशा प्रकारे प्राइस असली पाहिजे की आपण कुणाशी प्राइस वॉर मध्ये नसलो पाहिजे, कुठल्याही कॉम्पिटिटरशी, रायव्हलशी, आणि आपोआपच आपण आपली कॉम्पिटिशन आपल्या रायव्हल्सना प्रिव्हेंट केलं पाहिजे आपल्या बिझनेसला इन्फ्लुएन्स करण्यापासून. सो थोडक्यात आपल्याला आपल्या रायव्हल वरती सतत लक्ष ठेवून राहायला लागतं. तुम्ही कधी बघितलंय का रे ते टॉम अँड जेरी, ज्यात तो टॉम सतत असा लक्ष ठेवून असतो त्या जेरीच्या बिळावर. तो कधी बाहेर येतो आणि भरपूर सारे चीजचे छोटे छोटे तुकडे ठेवून त्याने ट्रॅप रचलेला असतो. मार्केट इज लाईक दॅट ओनली. तुम्हाला अशा प्रकारे अडथळे क्रिएट करायचे असतात की जे अडथळे नाही वाटले पाहिजेत, पण तुमच्या कॉम्पिटिटरला एंट्री घेण्यापासून त्याने नेहमीच रोखलं पाहिजे. ओके. सो प्रिव्हेंटिंग कॉम्पिटिशनसाठी सुद्धा प्राइसिंग पॉलिसी अत्यंत महत्वाची असते. देन मेकिंग मार्केट, म्हणजे थोडक्यात आपलं मार्केटमधलं स्थान, आपलं मार्केटमधलं एक्सपान्शन हे अतिशय गरजेचं असतं, आणि ते प्राइसिंग मधून आपण काय म्हणू, आपण त्या प्रकारे मार्केटवर होल्ड आणि कंट्रोल ठेवू शकतो. ओके. देन देर इज अ सर्व्हिस मोटिव्ह. A firm may set pricing policy in to serve the community and improve its welfare. म्हणजे थोडक्यात कम्युनिटीलाही कारण कुठलाही बिझनेस हा समाजातून निर्माण झालेला असतो आणि सोसायटी
हे बिझनेसचं पार्ट अँड पार्सल असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर छोट्यात छोटा घटक बिझनेसचा हा समाजाशी निगडीत असतो आणि त्यामुळे सर्व्हिस मोटिव्ह म्हणजे आपण म्हणजे जितकी शक्य असते तितकी प्राइसिंगच्या माध्यमातून कम्युनिटीला सर्व्ह केलं पाहिजे आणि वेलफेअर म्हणजे हित वाढवलं पाहिजे समाजाचं. ओके, मला माहिती आहे दीज डिटेल्स आर रिअली 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 स्टुपिडली बोरिंग. हे खूप बोरिंग असू शकतं आणि त्यात पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर्स मला अगदीच कल्पना आहे. पण तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल की हे लक्षात येत नाहीये तर प्लीज हात वर करा. तुम्ही अनम्यूट होऊन माझ्याशी बोलू शकता. ओके, पण आपण ह्याच्याच माध्यमातून हळूहळू पुढे जायला हवंय. आपल्याकडे आज काही दुसरा पर्याय नाहीये. बरोबर आहे की नाही? तुम्हाला पटतंय माझं बोलणं? तुम्हाला काही सांगायचंय? अदरवाईज मी 8th पॉइंट बघणार आहे. ओके. 8th point, regular income. Some firms are interested in maintaining regular flow of income, so would set their price policy accordingly. म्हणजे थोडक्यात फर्म मध्ये एक रेग्युलर अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू, रेग्युलर अमाऊंट ऑफ इन्कम मिळालं पाहिजे. त्यातून डे टू डे चार्जेस गेले पाहिजे, त्यातून कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालं पाहिजे. या गोष्टी पण रेग्युलर इन्कमचा मोटो डोक्यात ठेवून प्राइसिंग पॉलिसी ठरवली जाते. देन प्राइस स्टॅबिलायझेशन म्हणजेच द फर्म्स मे बी जनरली इंटरेस्टेड इन कीपिंग their prices stable within the certain range over a period of time, irrespective of marginal changes in the demand and costs. म्हणजे थोडक्यात कॉस्ट आणि तुमची डिमांड हे काय आहे याच्यात चेंजेस जे होत आहेत त्या प्रमाणावर ते लक्षात घेऊनच पण आपल्या फर्मचं जे एन्व्हायरमेंट असतं, जे फर्मचं इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट असतं ते स्टेबल राहण्याच्या दृष्टीने प्राइजेस स्टेबल असणंही गरजेचं असतं आणि त्यामुळे एका सर्टन रेंजमध्ये या प्राइजेस ठेवण्यासाठी प्राइसिंग पॉलिसीची उपयोगिता लक्षात येते. ओके, सो ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की प्राइसिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात? टू फुलफिल द गुड रेट of return on investment, to seek anticipated rate of growth, to improve the market share and to stabilize prices and profit margins for the regular flow of income. म्हणजे असा विचार करा की आपण हे जे 9 पॉइंट वरपासून खालपर्यंत बघितले ते सगळेच्या सगळे पॉइंट कव्हर करणारी ऑब्जेक्टिव्ह काय? तर जास्तीत जास्त प्रॉफिट मिळाला पाहिजे, जास्तीत जास्त रिटर्न्स जे आपण इन्व्हेस्टमेंट केलंय, जे आपण कॅपिटल इन्व्हॉल्व केलंय त्यावर जास्तीत जास्त रिटर्न मिळाले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो की आपल्या मार्केटमधलं स्थान भक्कम झालं पाहिजे, कस्टमर्सची लॉयल्टी वाढली पाहिजे, प्लस आपल्याला पण आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे. आपले जे उद्दिष्ट असतं सोसायटीला वेलफेअर म्हणजे हित निर्माण करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड केली पाहिजे आणि तरीही रेग्युलर इन्कम मिळवून आपण प्राइसली स्टेबिलाइज्ड असलो पाहिजे बिझनेसमध्ये. सो ही सगळी ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवून प्राइसिंग पॉलिसी सेट करणं आणि त्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणं, जास्तीत जास्त रेव्हेन्यू मिळवणं आणि कमीत कमी कॉस्टमध्ये खूप चांगला बिझनेस रन करणं हे कुठल्याही बिझनेसमनचं जनरल मोटिव्ह असतं, जनरल गोष्ट असते. सो आपण जी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह बघितली त्यात तुम्हाला काही लक्षात आलं नाही असं झालंय का रे? सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. किती टक्के Yes, बोरिंग ma'am. वाटलंय? 10, 20, 30, 90, 100? यू कॅन से इट. 10%. आय नो. पण आपण प्रयत्न करूया की असं म्हणूया की आपण जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करूया. ओके, आता आपण आणखीन एका नव्या प्रकारच्या गोष्टीकडे वळणार आहोत ज्याला कॉस्ट प्लस प्राइसिंग किंवा फुल कॉस्ट प्राइसिंग असं म्हटलं जातं. ओके, काय आहे बघूया. कॉस्ट प्लस प्राइसिंग इज द मोस्ट कॉमनली अडॉप्टेड मेथड. म्हणजे जेव्हा प्राइसिंग कशा प्रकारे प्राइजेस वस्तूच्या ठरवायच्या हे ठरवलं जातं तेव्हा कॉस्ट प्लस प्राइसिंग ही त्यातली अतिशय फेमस मेथड आहे, अतिशय जास्तीत जास्त लोकांनी अडॉप्ट केलेली मेथड आहे. तुमच्या समोर मी ऑलरेडी ते खुलं ठेवलंय, तर ट्राय करा की तुम्ही त्यातला पहिला पॅरेग्राफ वाचाल.
जर बघा कॉस्ट प्लस प्राइसिंगला फुल कॉस्ट प्राइसिंग, मार्कअप प्राइसिंग, ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंग असे वेगवेगळे शब्द आहेत. आणि अगेन जसं मी म्हटलं की MCQs बरोबर डील करायचं असेल तर हे छोटे छोटे डिटेल लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं असतं. अंडर दिस मेथड कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज एस्टिमेटेड and a margin of some kind of profit is added on the basis of which the pricing is determined. म्हणजे थोडक्यात कशा प्रकारे प्राइस सेट केली जाते, तर पहिलं आपली कॉस्ट प्लस प्राइसिंग मध्ये एखादं प्रोडक्शन करण्याची कॉस्ट किती आहे. विचार करा शर्ट, तर शर्ट तयार करण्याची प्रोड्यूस करण्याची कॉस्ट किती आहे आणि समजा ती 100 आहे. ओके, सो 100 वरती मला कितीचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे मला साधारण 20 रुपयाचा फायदा झाला पाहिजे का, दॅट विल बी फेअर प्रॉफिट. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की 100 वरती जर 20चा प्रॉफिट असेल देन वी कॅन से कॉस्ट प्लस प्राइसिंग विल बी 120 रुपये. येते तुमच्या लक्षात. सो दॅट इज सिम्पल आयडिया कॉस्ट प्लस प्राइसिंगची. द कॉस्ट प्लस प्राइसिंग इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ प्राइसिंग युज्ड बाय मॅन्युफॅक्चरिंग फर्म. इट इज प्राइसिंग मेथड युज्ड बाय कंपनीज टू मॅक्झिमाइज देअर प्रॉफिट. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी ही कॉस्ट प्लस प्राइसिंग, फुल कॉस्ट प्राइसिंग, मार्कअप प्राइसिंग और ॲव्हरेज कॉस्ट प्राइसिंग नावाची ही जी मेथड आहे ती वापरली जाते. ओके, by increasing their production until the firms accomplish their objectives of profit maximization by increasing their production until marginal revenue equals marginal cost. म्हणजे कुठपर्यंत त्यांना प्रॉफिट मिळतो. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हे बघितलं होतं की प्रॉफिट मॅक्झिमाइज करण्यासाठी आपल्याला MR इक्वल टू MC व्हायला लागतं सो दॅट वी गेट नॉर्मल प्रॉफिट. यू रिमेंबर दॅट. आपल्याला कुठे इक्विलिब्रियम मिळणार आहे, इक्विलिब्रियम पॉइंट MR इक्वल टू MC अँड देन चार्जिंग अ प्राइस विच इज डिटरमाइंड बाय द डिमांड कर्व. आणि मग प्राइस कशावरती आपण ठरवतो, अशी प्राइस जी डिमांड कर्वने आपल्याला मिळाली आहे. इन द सेन्स तुम्हाला पक्का आठवत असेल की आपण जेव्हा तो इक्विलिब्रियम पॉइंट बघितला त्या इक्विलिब्रियम पॉइंट नंतर आपण मागे वाय ऍक्सिसवर ते स्ट्रेच केलं आणि वाय ऍक्सिसवर स्ट्रेच केल्यावर जो P पॉइंट मिळतो त्याला आपण OP असं म्हणून त्याला प्राइसिंग म्हणतो, बरोबर. However, in a practice, most firms used cost plus pricing, also known as markup pricing. Basically, this approach sets prices that cover the cost of production and provide enough profit margin to the firm to earn the target rate of return. म्हणजे थोडक्यात या प्रकारच्या मेथडमध्ये काय असतं की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि असं इनफ प्रॉफिट मार्जिन मिक्स केलं जातं की ज्यातून तुमची कॉस्ट पण कव्हर होईल, तुम्हाला गरजेचा आहे तितका प्रॉफिटही मिळेल आणि त्या टार्गेट रेट ऑफ रिटर्न वरती आपण किती प्राइस ठेवली पाहिजे ते समजू शकेल. It is a way of companies to calculate how much profit they will make. Cost plus pricing is often used on a government contracts. म्हणजे गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉस्ट प्लस प्राइसिंग असतं. कसली असतं ती कॉन्ट्रॅक्ट, रस्ता बांधण्याचं, धरण बांधण्याचं, हॉस्पिटल्स उभारण्याचं किंवा अशी वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट्स असतात गव्हर्नमेंटची. and has been criticized as promoting wasteful expendises, थोडक्यात expenditure, direct cost, indirect cost and fixed cost whether related to the production and sale of product or service or not. थोडक्यात अशा प्रकारे गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज केलं जातं की यामुळे त्यांचे वेस्टफुल एक्सपेन्सेस वाढतात. These costs are covered to the per unit cost for the production and then the predetermined percentage of these cost is added to the provide profit margin. लक्षात ठेवताना आता काय लक्षात ठेवायचं आहे, कॉस्ट प्लस प्राइसिंग लक्षात घेताना आधी आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघतो आणि त्यात मार्जिनल प्रॉफिट ऍड करतो, फेअर प्रॉफिट, आणि आपल्याला कळतं की आपण किती प्राइसला ठेवली पाहिजे. सो याचा ऍडव्हान्टेज काय, ही अतिशय सिम्पल मेथड आहे, इझी आहे, कन्व्हिनियंट आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ फिक्स्ड कॉस्ट इन अ प्रोडक्शन आपल्याला कळून येतो. म्हणजे थोडक्यात फिक्स्ड कॉस्ट या कधीही चेंज न होणाऱ्या असतात. नेहमी दरवेळी काय होतं की व्हेरिएबल कॉस्टना जास्त महत्व दिलं जातं, पण यात फिक्स्ड कॉस्टलाही महत्व आहे हे रेकग्नाइज केलं जातं या मेथडमध्ये. ही पॉप्युलर आहे, सुटेबल आहे अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीजना जिथे प्राइस लीडरशिप आहे. म्हणजे थोडक्यात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, ऑलिगोपॉली यासारख्या कॉम्पिटिशन मध्ये जिथे प्राइस लीडरशिप आहे, जिथे लोक प्राइस सेटलर असतात, तर त्या इंडस्ट्रीज मध्ये अतिशय सुटेबल असते ही मेथड. ऑब्व्हियसली डिसिजन मेकिंग साठी जे खूप प्रमाणावर एक्सपर्ट बोलावणं, त्याच्यासाठी खूप खर्च करणं,
हा जो पॅच असतो तो अवॉइड केला जातो यात आणि त्यामुळे खूप सारी कॉस्ट रिड्यूस होते. देन ही मेथड खूपदा फायनान्शियल अकाउंट बनवण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच आपण फायनान्शियल अकाउंट्स तुम्ही जे शिकताय त्याच्याशी अतिशय जवळची मेथड आहे ही. ओके. कॉस्ट प्लस प्राइसिंग इज स्पेसिफिकली युजफुल इन पब्लिक युटिलिटी प्राइसिंग. पब्लिक युटिलिटी म्हणजे मगाशी म्हटलं तसं हेल्थ केअर सेक्टर, हॉस्पिटल बांधणं, रस्ता बांधणं, सो अशाच्या गोष्टींचं प्राइसिंग करण्यासाठी. देन प्राइसिंग प्रोडक्ट्स दॅट आर डिझाइन्ड टू अ सिंगल बायर, म्हणजे अशा प्रकारच्या प्रोडक्ट्सची कॉस्ट बांधणं जे प्रोडक्ट एकच बायर खरेदी करणार आहे. म्हणजे थोडक्यात एका फ्लॅटची एकच बायर खरेदी करणार असतो की नाही, एखादी जागा, प्लॉट ज्याला आपण म्हणतो, तोही एखादा बायर करणार असतो. सो अशा प्रकारे प्राइसिंग करणं सोपं असतं. म्हणजे थोडक्यात असा विचार करा की एक जागा असेल तर त्या जागेचं भाडं किती मिळालं असतं, त्या जागेला नीट करण्यासाठी, तिथे घर बांधण्यासाठी मला किती खर्च आला आणि त्याच्यावर मला जास्तीत जास्त मी किती प्रॉफिट किंवा रिसेलिंग प्रॉफिट एक्सपेक्ट करतोय, या दोन गोष्टी मिळवल्या तर मी कितीला ते विकलं पाहिजे हे मला समजतं. बरोबर. आणि मोनॉप्सॉनी बाईंग. सो आता तुमच्यासाठी टास्क आहे की मोनॉप्सॉनी म्हणजे काय. हा मिसस्पेल्ड वर्ड नाहीये. ओके. मोनॉप्सॉनी हॅज अ मीनिंग. तर मोनॉप्सॉनी काय आहे हे तुम्ही मला उद्याच्या लेक्चरला सांगायचं. उद्या परत आपलं 12:30लाच लेक्चर असेल, सो डोंट फॉरगेट दॅट. सो मी उद्या तुम्हाला काय विचारणार आहे, कशाचं मीनिंग सांगा बरं. मोनोसोनी. करेक्ट, मोनॉप्सॉनी. आणि तुम्ही मला त्याचं मीनिंग सांगणार आहात. कॉस्ट प्लस प्राइसिंग मोनॉप्सॉनी बाईंग मध्ये खूप उपयोगी असतं असं. देन देर इज अ 7 पॉइंट ऑफ ॲडव्हान्टेज. लेट मी टेक यू देअर. When the production remains constant but sales fluctuate, absorption costing will show less fluctuation in net profit. म्हणजे जेव्हा तुमचं प्रोडक्शन सेम आहे पण तुमचा सेल फ्लक्च्युएट होतोय, म्हणजे असा विचार करा की सोपं आहे. सॉक्सची इंडस्ट्री, सॉक्स नेहमी परचेस करते, पण थंडीत आपण जास्त सॉक्स कदाचित बाय करू, उन्हाळ्यात तेवढे सॉक्स नाही घालणार. म्हणजेच थोडक्यात तुमचा सेल्स फ्लक्च्युएट होतोय की नाही. सो अशा वेळी अशा प्रकारच्या सेल्स फ्लक्च्युएट ना, फ्लक्च्युएशन्सचा जो इम्पॅक्ट असतो तो ॲब्झॉर्ब करण्यासाठी आणि एकूण नेट प्रॉफिट किती मिळणार आहे हे काढण्यासाठी कॉस्ट प्लस प्राइसिंग खूप उपयोगी ठरतं. इन प्रॅक्टिस फर्म्स आर नॉट शुअर अबाउट द शेप ऑफ डिमांड कर्व अँड म्हणजे आपण थिअरीमध्ये बघितलंय बरंच की डिमांड कर्व डाऊनवर्ड स्लोपिंग असला पाहिजे का पॅरलल असला पाहिजे एक्स ॲक्सिसला, म्हणजे हॉरिझॉन्टल असला पाहिजे. पण ओव्हरऑल मार्केटमध्ये एका ठराविक कमोडिटीसाठी डिमांड कर्व ठरवणं कुठल्याही दुकानदाराला शक्य असतं का रे? नाही असं. म्हणूनच डिमांड कर्वचा शेप लक्षात घेणं आणि त्याप्रमाणे प्राइस चेंजला रिस्पॉन्स करणं हे कठीण असतं. आणि म्हणून अशा वेळी रिस्क असते की आपण जास्त तर प्राइस लावत नाही आहोत, कमी तर लावत नाही आहोत, आणि अशावेळी कॉस्ट प्लस प्राइसिंगचा अतिशय सायंटिफिक पद्धतीने वापर करून प्राइस ठरवता येते. इट एन्श्युअर्स सेलर्स अगेन्स्ट अनप्रेडिक्टेबल और अनएक्सपेक्टेड लॅटर कॉस्ट. प्राइजेस इन्क्रीजेस कॅन बी जस्टिफाईड इन टर्म्स ऑफ कॉस्ट इन्क्रीजेस. म्हणजे जर समजा कॉस्ट वाढली तर त्याप्रमाणे वाढणाऱ्या प्राइस हे जस्टिफायबल, म्हणजे आपण सांगू शकतो की का प्राइस वाढल्या. कॉस्ट प्लस प्राइसिंग इज स्पेशली युजफुल इन केस ऑफ प्रोडक्ट टेलरिंग. आता टेलरिंग म्हणजे ते शिवणकाम नाही हा. टेलरिंग म्हणजे जेव्हा कस्टमाइज्ड प्रोडक्ट बनवली जातात, कस्टमरच्या मागणीप्रमाणे जेव्हा प्रोडक्ट बनवली जातात तेव्हा कॉस्ट प्लस प्राइसिंगचा उपयोग होतो. आता असा विचार करा की माझा इडली बनवण्याचा व्यवसाय, पर किलो इडलीला 100 रुपये लागतात, बरोबर. पण असा विचार करा अचानक एका दिवशी मला 3 किलोची ऑर्डर आली, म्हणजे मला 300 रुपये मिळणं अपेक्षित आहे, बरोबर. पण मला हे कळलंय की बाहेर तांदूळांची किंमत वाढली, म्हणजेच माझी आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढणार. तर मला हे सांगता येतं पहिली गोष्ट की तांदूळांची कॉस्ट वाढल्यामुळे आता मी 320 रुपयांना विकीन आणि पुढे माझा प्रॉफिट पण आला पाहिजे त्यात. येत आहे लक्षात तुमच्या. म्हणजे थोडक्यात कस्टमाइज्ड प्रोडक्ट ना, प्रोडक्ट टेलरिंगच्या वेळी अतिशय उपयोग होतो अशा प्रकारच्या प्राइजेसचा. हे झाले होते ऍडव्हान्टेजेस. आता डिसएडव्हान्टेजेस बघूया. ओके. इट कम्प्लिटली इग्नोर्स कन्झ्युमर्स प्रेफरन्स आणि डिमांड. थोडक्यात फक्त फर्मच्या बाजूने विचार केला जातो यामध्ये. कन्झ्युमरचा डिमांड कशा आहेत, कन्झ्युमरचे काय प्रेफरन्स आहेत हे इग्नोर केले जातात. इट टेंड्स टू इग्नोर द रोल ऑफ कन्झ्युमर, रोल ऑफ कॉम्पिटिटर्स. म्हणजे थोडक्यात
बाहेरच्या कोणत्याही थर्ड पार्टीला यात इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जात नाही या प्रकारच्या प्राइसिंग मध्ये. थोडक्यात रायव्हल काय करतो ह्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष केलं जातं. माझ्या कंझ्युमरला काय प्राइस हवी आहे ह्याच्याकडे कम्प्लीट दुर्लक्ष केलं जातं. मी माझी प्राइस माझ्या कॉस्ट आणि माझ्या प्रॉफिटच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे सेट करते. ओके. इट युजेस ॲव्हरेज कॉस्ट अँड इग्नोर्स मार्जिनल कॉस्ट. पुन्हा एकदा ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे पर युनिट कॉस्ट असते आणि मार्जिनल कॉस्ट ही दर एक एक्स्ट्रा युनिट बनवण्याची कॉस्ट आहे. तर ॲव्हरेज कॉस्ट वापरली जाते, पण एक्स्ट्रा युनिट बनवण्याची कॉस्ट मे बी मागच्या युनिटपेक्षा जास्त किंवा कमी असते आणि ते गोष्ट मात्र विसरली जाते. जसं म्हटलं तसं 1 किलो इडल्यानं 100 रुपये लागतात, पण कदाचित तोच गॅस तेच सगळं साहित्य वापरत असल्यामुळे 3 किलो इडल्यानं 300 रुपये होण्याची गरज नसते, कदाचित 250 रुपयातच होऊ शकतात. पण ॲज आय एम सेईंग 1 किलो इडल्यानं 100 म्हणजेच 3 किलो इडल्यानं 300. सो ओव्हरऑल आपण मार्जिनल कॉस्टचा विचार करत नाही, एक्स्ट्रा इडल्या बनवण्याची गोष्ट विचारात घेत नाही. इट युजेस हिस्टोरिकल रादर दॅन रिप्लेसमेंट व्हॅल्यू. म्हणजे ह्याचा जो बेस आहे तो हिस्टोरिकल, काल मला 1 किलो इडल्यांना 100 रुपये लागले हे विचार केलं जातं. आजचा तांदूळाचा रेट लक्षात घेतला जात नाही, रादर दॅन कालचा लक्षात घेतला जातो आणि तोच वापरला जातो. इट युजेस नॉर्मल अँड स्टँडर्ड आउटपुट लेवल टू अलोकेट फिक्स्ड कॉस्ट. म्हणजे अतिशय स्टँडर्ड आउटपुट लेवलचा विचार केला जातो या प्रकारात. ओके. इट इन्क्लूड्स सम कॉस्ट रादर दॅन जस्ट युझिंग इन्क्रिमेंटल कॉस्ट. सम कॉस्ट म्हणजे थोडक्यात ज्या पूर्वी घडून गेल्यात कॉस्ट त्यांच्याबद्दलच विचार केला जातो या. इट इग्नोर्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट. म्हणजे 100 इडल्या असा विचार करा, 1 किलो इडल्या विकण्याच्या कॉस्टमध्ये कदाचित मी 2 किलो बटाटे वडे विकू शकले असते, बरोबर. पण 2 किलो बटाटे वडे विकल्यामुळे मला 150 रुपये मिळाले असते, हे मी विसरून जाते आणि मी फक्त लक्षात घेते की 100 रुपये इडल्यांचे. थोडक्यात अपॉर्च्युनिटी कॉस्ट, जी गोष्ट केली गेली नाही, इट इज फॉगॉन, म्हणजे त्याला सॅक्रिफाईस केलं गेलं, ती सॅक्रिफाईस्ड कॉस्ट लक्षात घेतली जात नाही कॉस्ट प्लस प्राइसिंग मध्ये. सो खूप प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, नाही असं नाही, पण तरीही असं म्हणू शकतो आपण की ही मेथड सुटेबल ठरू शकते. ओके. याच्या नंतरचा जो पॅच आहे त्याला म्हणतात मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. मार्जिनल कॉस्ट म्हणजे कॉस्ट प्लस प्राइसिंग मध्ये आपण काय बघितलं की व्हेरिएबल आणि फिक्स्ड कॉस्ट या दोघांचाही म्हणजे पूर्ण टोटल कॉस्टचा विचार करून प्रोडक्टची प्राइस डिटरमाइन केली गेली. मात्र मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगच्या अंडर फिक्स्ड कॉस्टचा विसर पडतो. थोडक्यात फिक्स्ड कॉस्टना आपण इग्नोर करतो आणि फक्त मार्जिनल कॉस्टच्या बेसिसवर ही प्राइस ठरवली जाते. म्हणजे मगाच्या ह्याच्यात आपण बघितलं की कॉस्ट प्लस प्राइसिंग मध्ये कम्प्लिटली मार्जिनल कॉस्टला इग्नोर करण्यात आलं आणि ॲव्हरेज कॉस्टचा वापर करण्यात आला. इथे उलट होत आहे, इथे कम्प्लिटली मार्जिनल कॉस्टचाच विचार केला जातो. मार्जिनल कॉस्ट means cost of producing additional units of product. The firm uses only those costs which are directly attributable to the output of the specific product. म्हणजे ज्या ऍक्च्युअली आपण इडली बनवायला लागलेल्या गोष्टी, मग मे बी मी त्याच गॅसवर चहा केला असेल, पाणी गरम केलं असेल, सो म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की 100 इडल्यांना इतका गॅस लागला. तर मी त्या गॅसची थोडक्यात त्या रॉ मटेरियलची लिंक ही माझ्या इडल्यांशी जोडू शकत नाही. मात्र मी असं म्हणू शकते एका इडलीला 1 किलो इडलीला मला 400 ग्रॅम तांदूळ लागले. नाही, मी चुकते माप, पण तरी अंदाज लक्षात घ्यायला. तर ते 400 ग्रॅम तांदूळ मी डायरेक्टली इडलीला अलोकेट करू शकते रॉ मटेरियल म्हणून. तर मी फक्त तेच कन्सिडर करणार. मी पाणी जे लागलं भिजवायला, मीठ जे लागलं, या सगळ्याची गोष्टी विचारात घेत नाही, कारण मी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग करते. ओके. So the price so determined must cover the marginal cost and total cost will have to covered in a long run. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे जे प्राइसिंग केलं जातं त्यात प्रोडक्ट बनवताना मार्जिनल किंवा प्रोडक्ट विकताना सगळ्या मार्जिनल कॉस्ट कव्हर होतात, पण जी टोटल कॉस्ट असते फिक्स्ड आणि व्हेरिएबल कॉस्ट यांनी या दोघांनी मिळून बनणारी, ती लॉंग रन मध्ये कव्हर होईल, म्हणजे भविष्यात कव्हर होईल असा विचार केला जातो. Price based on marginal cost will be much more aggressive than the one based on total cost. म्हणजे ह्या प्राइसिंगचं टेक्निक असतं ते कॉस्ट प्लस प्राइसिंग पेक्षा जास्त अग्रेसिव्ह असतं. ओके. Marginal cost pricing refers to the method of determining prices on the basis of marginal or variable cost. Under the marginal cost pricing,
and the firm seeks to fix prices with which maximize the profit. म्हणजे थोडक्यात याच्या अंडर काय होतं की अशा प्रकारे प्राइस फिक्स केल्या जातात ज्यामुळे जास्तीत जास्त प्रॉफिट फर्मला मिळेल. बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या जातात आणि ह्या प्राइजेस ज्या सेट केल्या जातात त्याचा बेसिस मार्जिनल कॉस्ट किंवा व्हेरिएबल कॉस्ट असा असतो. फिक्स्ड कॉस्टला कम्प्लिटली इग्नोर केलं जातं. ओके, इकॉनॉमीजमध्ये आपण असं म्हणू शकतो की मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग इज द प्रॅक्टिस ऑफ सेटिंग प्राइस ऑफ अ प्रोडक्ट टू इक्वल ऑर एक्स्ट्रा कॉस्ट टू इक्वल द एक्स्ट्रा कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अँड एक्स्ट्रा युनिट ऑफ आउटपुट. म्हणजे थोडक्यात मी एक्स्ट्रा जे आउटपुट प्रोड्यूस केलं ते प्रोड्यूस करण्यासाठी जी कॉस्ट मला आली, जो खर्च मला आला, तो भागवण्यासाठी मी कशा प्रकारे प्राइस सेट केली पाहिजे याचा जास्त विचार मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मध्ये केला जातो. आता तुमच्यासाठी टास्क काय बघा, मी तुम्हाला बेसिक मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग काय ते सांगितलंय आणि जोपर्यंत आपल्याकडे 5 मिनिटं अधिक आहेत तर मी त्यात ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण जर समजा ते राहिले तर मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलंय, तुम्ही ते वाचायचे आणि उद्या मला सांगायचं की पहिली गोष्ट मोनॉप्सॉनी म्हणजे काय आणि मार्जिनल कॉस्ट प्राइसिंगचे ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय. ओके, सो काय आहेत ऍडव्हान्टेज? सिन्स द फिक्स्ड कॉस्ट आर नॉट covered under the marginal cost pricing, prices are always rendered to be competitive. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट म्हणजे थोडक्यात आपण इन्क्लूड न केल्यामुळे कॉस्ट थोडक्यात मार्जिनल कॉस्टच फक्त कन्सिडर केल्या आपोआपच तुमची प्राइस अतिशय कॉम्पिटिटिव्ह असते, खूप इतरांना कॉम्पिटिशन देणारी असते. ओके, marginal cost reflects in the change of future cost level most accurately because consideration of variable cost only. म्हणजे थोडक्यात फक्त व्हेरिएबल कॉस्ट इन्क्लूड केल्यामुळे जास्तीत जास्त ॲक्युरेटली फ्युचरच्या कॉस्ट आपण ओळखू शकतो किंवा त्याचं प्राइसिंग डिसिजन मध्ये उपयोग होऊ शकतो. ओके, जास्त अग्रेसिव्ह प्राइसिंग पॉलिसी असल्यामुळे आपले सेल्स वाढू शकतात कारण प्राइजेस खूप कॉम्पिटिटिव्ह असतात आणि मार्जिनल कॉस्ट भविष्यात रिड्यूस होण्याची शक्यता असते. कारण आपण बघितलं इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे थोडक्यात जसं तुमचं प्रोडक्शन लॉंग टर्म मध्ये जास्तीत जास्त होत जातं तसं कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रोड्यूस करू शकता. देन आपण असंही म्हणू शकतो की मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग जास्त युजफुल असतं कारण लाईफ सायकल प्रोडक्ट्समध्ये, लाईफ सायकल प्रोडक्ट्स म्हणजे ज्या थोडक्यात रिक्रिएटिव्ह असतात, ज्यांचं पेरिशेबल प्रोडक्ट्स आहेत अशा कॉस्टमध्ये. देन ही जास्त इफेक्टिव्ह मेथड आहे फुल कॉस्ट प्लस प्राइसिंग पेक्षा, ज्याला फुल कॉस्ट असंही म्हणतात, मार्कअप प्राइसिंग असंही म्हणतात. सो त्याच्यापेक्षा लॉंग रनचे प्रॉब्लेम पेक्षाही शॉर्ट रन म्हणजे आत्ता बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघण्यासाठी, ते सॉल्व्ह करण्यासाठी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग ही अतिशय महत्वाची मेथड आहे. ऑल्सो जेव्हा इकॉनॉमीमध्ये पटापट बदल होत असतात तेव्हा ते अक्वायर करण्यासाठी आणि त्याप्रमाणे आपली कॉस्ट बदलून किंवा त्याप्रमाणे कॉस्ट लक्षात घेऊन प्राइस बदलण्यासाठी मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग खूप उपयोगी ठरतं. आता डिसएडव्हान्टेजेस बघूया. आय गेस आय एम गोइंग टू कम्प्लीट इट. सो या प्रकारे काही म्हणजे अकाउंटंटचं असं म्हणणं आहे की ही फुल्ली कन्व्हर्जन नाहीये. कन्व्हर्जन म्हणजे थोडक्यात मार्जिनल कॉस्ट टेक्निक हे अकाउंटशी, मॅनेजमेंट अकाउंटशी थोडंसं मिळतं जुळतं, कमी पडतं, एक्सप्लेन करू शकत नाही यूज ऑफ मॅनेजमेंट. नंतर हा डेटा आहे तो सगळ्या प्रकारच्या मार्जिनल कॉस्ट टेक्निकनं युजफुल नाही ठरू शकत. नंतर आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट पिरियडसाठी ही कॉस्ट नक्की उपयोगी पडू शकते, पण लॉंग रन मध्ये तुमच्या प्राइसिंग पॉलिसी स्टेबल ठेवण्यासाठी जसा कॉस्ट प्लस प्राइसिंगचा उपयोग होत होता तसा इथे होईल असं नाही. रिसेशन पिरियड मध्ये मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग ही अतिशय कॉम्पिटिशन प्रमोट करते आणि त्यामुळे असं होऊ शकतं की अशा वेळी प्राइजेस कमी केल्या जातात रिसेशन पिरियड मध्ये आपला सेल वाढवण्यासाठी आणि त्यामुळे इतर फर्म पण ज्या असतात आपल्या कॉम्पिटिशन फर्म त्या सुद्धा प्राइस कमी करतात आणि त्यामुळे रिसेशनरी ट्रेंड म्हणजे थोडक्यात इकॉनॉमी डिप्रेशन मध्ये जाण्याचा काळ वाढू शकतो आणि भराभरा खूप मोठे लॉस होऊ शकतात अशा वेळी कंपनीला. ओके, देन वी कॅन से की यामुळे फिक्स्ड कॉस्ट लक्षात न घेतल्यामुळे ओव्हरऑल कपॅसिटी किंवा कशा प्रकारे एक्सपान्शन करता येईल याचा विचार
करता येत नाही. फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे अवेलेबल असलेले रिसोर्सेस जास्तीत जास्त वापरून कशा प्रकारे सफिशियंट कंट्रीब्युशन तयार करता येईल याचा विचार करणं थोडं कठीण जातं. In the modern times, the profit maximization objectives, which requires MR equal to MC equality principle, is rarely followed by the firms. जेव्हा मार्जिनल प्राइसिंगची पॉलिसी वापरली जाते तेव्हा MR equal to MC ला प्रॉफिट होईल हा विचार करणं सोडलं जातं, कारण आपल्याला कमीत कमी मार्जिनल कॉस्ट हव्यात, बरोबर की नाही. आणि त्यामुळे हे प्रिन्सिपल इक्विलिब्रियमचं थोडक्यात टाळलं जातं. सो आपण 2 प्रकारच्या प्राइसिंग पॉलिसी बघितल्या आणि प्राइसिंग पॉलिसीची फीचर्स बघितली, बरोबर ना. तर 2 प्रकारच्या होत्या. पहिली कोणती सांगू शकाल तुम्ही? कॉस्ट प्लस प्राइसिंग आणि दुसरी होती मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. उद्याला आपण ही पुढची बघणार आहोत, डिस्क्रिमिनेटिंग प्राइसिंग. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, आज जे आपण बघितलं त्याच्यावर तुम्ही तुमच्याकडून MCQ तयार करणार आहात आणि मोनॉप्सॉनीचं मिनिंग मला पुढच्या लेक्चरला उद्याच्या सांगणार आहात. सो याच्यावर आज जे आपण शिकलो त्याच्यावर काय MCQ बनवू शकतात ह्याची लिस्ट करणार आहात तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोनॉप्सॉनीचं मिनिंग. ओके, सो बाय, हॅव अ नाईस डे अहेड. उद्याला भेटूया आपण. बाय बाय. बाय मॅम.